आपल्या काश्मीरमध्ये अतिरेकी घुसून आपल्या भारतीयांना 27-28 भारतीयांना बेछूट गोळीबार करून जे त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली, ह्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात, अत्यंत तीव्र शब्दात निषेध करतो आहे। आणि माननीय पंतप्रधान भारत सरकारला अखिल हिंदू धर्मीय मंचच्या वतीनं आम्ही मागणी करतो आहे की ह्यांना शोधून ठोका। आता पुष्कळ झाला, त्यांचं भरपूर झाला। आता तुम्ही एअर स्ट्राईक करून झालात, सर्जिकल स्ट्राईक करून झालात आणि तुम्ही दाखवलं की आम्ही हिंदू जे आहोत, की आम्ही भारतीय जे लोक आहोत ते पूर्वीचा भारत देश राहिला नाही, हे दाखवूनसुद्धा आमच्या नाकावर ठिचवण्यासाठी ते आमच्या देशामध्ये येऊन हे जे काही गुन्हे करतात आणि हे काही अपराध करतात, तर ह्यांना आता कडक म्हणजे कठोरातली कठीण शिक्षा करणं अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बिहारच्या आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं होतं, हल्लीच सांगितलेलं आहे की अतिरेक्यांना आम्ही मातीत गाडून टाकू, आणि तो शब्द आपला त्यांनी आता खरं करून दाखवला पाहिजे। कारण ही वेळ आलेली आहे आणि ह्या अतिरेक्यांबद्दल संताप तमाम हिंदू बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। कारण अतिरेक्यांना जात नसतो, अतिरेक्यांना धर्म नाही असं म्हटलं जातं। मग अतिरेक्यांना जात नाही, धर्म नाही, तर त्या ज्यांच्यावर गोळीबार केला त्यांना धर्म विचारून त्यांच्याकडे त्यांना गोळीबार करणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा धर्मांधपणा आहे आणि हा धर्मांधपणा संपवला पाहिजे। सनातन सात्विक आहे पर कायर नाही, ही वेळ आता येऊन टेपलेली आहे आणि ती वेळ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारने करून दाखवावी अशी सगळ्या हिंदू बांधवांची मागणी आहे आणि ते करून दाखवतील अशी अपेक्षा ठेवूया। नाहीतर फक्त घोषणा होतील, उपयोग काहीच होणार नाही। याच्या पुढची भारत देशाची जी परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट होऊन जाईल। कारण ह्या अतिरेक्यांचं आता धैर्य वाढलेल्या पाकिस्तानमध्ये धमक्या, गिदड धमकी ज्याला म्हणतात तशा प्रकारच्या धमक्या येऊ लागलेल्या आहेत। म्हणजे चूक त्यांनी करायची आणि आम्हालाच परत धमकी द्यायची, तर ही धमकी किती महागात पडू शकते हे मोदीजींनी दाखवावं अशी तमाम हिंदू बांधवांची मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।